नमस्कार. एबीपी माझा मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण एका नव्या विषयासह नव्या पाहुण्यांसह तुमच्या भेटीला आलोय. आणि आजचा विषय आहे अर्थात कोरोनाचं लसीकरण आणि जगात ज्या काही घडामोडी त्या लसीकरणावरनं सुरू आहेत, वॅक्सिनेशनवरून सुरू आहेत, त्या संदर्भातले अपडेट्स. महत्वाची गोष्ट ही आहे की माझ्यासोबत आज जे काही पाहुणे जोडले गेले आहेत त्यांचं एक विशेष महत्व आहे. व्हीएव्ही कंपनी चे मॅनेजिंग डायरेक्टर अरुण सर आहेत. सर, तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. नमस्कार. इथून हा जो इंटरव्ह्यूला पुढे जाण्यापूर्वी आपण एक थोडंसं बॅकग्राऊंड जाणून घेऊया. ही इंटरव्ह्यू आपण नेमकं का करतोय याच्याचं कारण असं आहे की ज्या अमेरिकेमध्ये मॉडर्न आणि फायझर लसी ज्या बनवल्या जात आहेत त्यासाठी लागणारा कच्चा माल विशेषतः व्हीएव्ही कंपनीकडून मोठ्या प्रमाणात प्रोव्हाइड केला जातोय. आणि जर मी चुकीचं नसेन अरुण सर, तर मला वाटतं जगातल्या त्या 4 कंपन्या आहेत त्यापैकी व्हीएव्ही एकमेव भारतीय कंपनी आहे जी मॉडर्न आणि फायझर लसीला जो कच्चा माल लागतो तो पुरवते. बरोबर ना सर? ते खरं आहे. ओके. तर हे मी क्लॅरिफाय करतो जरा. जे mRNA बेस्ड वॅक्सिन्स आहे त्याचा कच्चा माल आम्ही पुरवतो. बरोबर. पण भारतात जे 2 वॅक्सिन्स आहे ते mRNA बेस्ड नाहीच आहे, तर त्याचं रॉ मटेरियल आम्ही देत नाही. सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की एकंदरीत जो व्हीएव्ही कंपनीकडून मॉडर्ना आणि फायझर या जगविख्यात दोन्ही लसी सध्या तयार होत आहेत. अमेरिकेत देखील त्यांचं महत्व आहे. सो या लसींना जो काही कच्चा माल रॉ मटेरियल ज्याला आपण म्हणतो जो पुरवला जातोय तो नेमका काय आहे आणि त्याचं हे वॅक्सिनेशन तयार करण्यामध्ये किती मोठा रोल या तुमचा कच्चा माल किंवा तुमच्या कंपनीकडून दिला जात असलेला कच्चा माल प्रोव्हाइड केला जातोय त्याचं महत्व आहे? तर जे रॉ मटेरियल आहे त्याचं नाव आहे हायली प्युरिफाईड सिंथेटिक फॉस्फोलिपिड्स. आणि हे जे mRNA वॅक्सिन्स असतात म्हणजे त्याच्यात एक भाग जे असतो ते mRNA RNA असते आणि पण तो हायली अनस्टेबल असतो. तर त्यांना एक लिपिडच्या कॅप्सूलमध्ये टाकावं लागतं. ते कॅप्सूलचे 2 उद्देश आहे. म्हणजे एक तर ते RNA ला प्रोटेक्ट करायचं कारण ते भरपूर अनस्टेबल असते. आणि दुसरं ते सेल्युलर लेवलवर सेलमध्ये डिलिव्हर करायचं म्हणजे इट शुड परमिएट इनटू द सेल. तर हे 2 रोल जे आहे ते सिंथेटिक फॉस्फोलिपिड्स हे करतात. आणि त्याशिवाय हे वॅक्सिनचं निर्माण शक्यच नाहीये. सर, मला एक सांगा याची नेमकी प्रोसेस जी आहे म्हणजे ही सुरुवात नेमकी कशी झाली आणि ही प्रोसेस कशी आहे आणि आता जो काही तुम्ही माल पुरवताय त्याचा जो ह्या लसीमध्ये हिस्सा आपण म्हणू शकतो तो नेमका किती मोठ्या प्रमाणात आहे? हा मेन क्रिटिकल रॉ मटेरियल आहे ह्या लसीत. जे mRNA वॅक्सिन्स आहे त्याच्यात मेन क्रिटिकल रॉ मटेरियल फॉस्फोलिपिडचं आहे. कारण त्याशिवाय ते RNA डिलिव्हर होऊ शकत नाही सेलमध्ये. आणि हे जे तुम्ही प्रश्न विचारला की हे प्रोसेस कधी स्टार्ट झाला, तर ह्याचं रिसर्च ऍक्च्युली करोना आल्यापूर्वीच आहे. म्हणजे ते करोना व्हायरसेस एक जनरल टॉपिक होतं, त्याच्यावर रिसर्च चाललंच होतं. आणि ह्याच्यामध्ये ते कोविड-19चं एपिडेमिक आलं. तर ते एकदम रिसर्च ते फिट झालं म्हणजे. तर आणि मग लगेच लॉन्च करता आलं जगाला. सर, सध्या ह्याचं प्रमाण किती मोठा म्हणजे आपण हिस्सा जर म्हटलं एक व्हीएव्ही कंपनी जी भारतीय कंपनी आहे त्याचा हिस्सा नेमका किती आहे या सगळ्या वॅक्सिनेशनच्या या प्रोसेसमध्ये? विश्वभरात विचारताय तुम्ही? हो हो, नक्कीच. आपल्या व्हीएव्ही हा, कंपनीचा बेसिकली. व्हीएव्ही कंपनीचा सुमारे 10% असेल सप्लाय. तर हे 4 वेंडर्स आहे, 4 मध्ये डिवाइड होते त्याचा व्हॉल्यूम. तर सध्या आपलं जे शेअर आहे मार्केट शेअर ते 10%च्या सुमारे आहे. पण 10% वॅक्सिनचं मार्केट म्हणजे फार मोठं झालं आणि 10% प्रोडक्शन कमी असलं असतं तर जगात कुठले कंट्रीज मायनस झाले असते वॅक्सिनेशन मधून. तर बरोबर. सर, आपण थोडं आता ब्रॉडली म्हणजे 1-2 मिनिटं तुम्ही एलॅबोरेट करून सांगाल असं आपण अपेक्षा करू. काही मुद्दे जे आहेत ती एक महत्वाचा मुद्दा चर्चेला जातोय मागच्या काही दिवसांमध्ये किंवा ते चर्चेत होता तो म्हणजे की वॅक्सिनेशनसाठी जे रॉ मटेरियल लागतं म्हणजे भारतामध्ये जी कोविशिल्ड तयार होते बेसिकली त्यासाठी लागणार रॉ मटेरियल किंवा त्या रॉ मटेरियल पुरवण्यावरती अमेरिकेकडून काही निर्बंध होते मुळात आणि त्याची चर्चा देखील आंतरराष्ट्रीय स्तरावरती झाली होती. सो हा सगळा जो काळ होता अशा वेळेला तुम्ही मॉडर्नाला जे काही कच्चा रॉ मटेरियल पुरवताय
त्यावेळची नेमकी स्थिती कशी होती, किंवा तुमच्यावरती काही दबाव किंवा ते प्रेशर काही होतं का? ती सिच्युएशन नेमकी कशी होती आणि तुम्ही हँडल कशी केलात VAV कंपनीनं स्पेसिफिकली? तर हे खरं आहे, ते रॉ मटेरियल जे आपल्या व्हॅक्सिनमध्ये लागतात ते रॉ मटेरियल अमेरिकेहून येतात आणि त्यांनी त्याला रेस्ट्रिक्ट केलं होतं. आणि ते स्टेटमेंट पण केलं होतं की बी अमेरिकन्स फर्स्ट. आता हे हाय लेवलवर डिस्कशन झालं बिटवीन द गव्हर्नमेंट्स का एकमेकांवर आपण डिपेंडंट आहोत. आम्ही ह्या डिस्कशनचा पार्ट नव्हतो, पण हे डिस्कशन झालं आणि त्यांचं रॉ मटेरियल पण इंडियामधून जाते. तर हे एकदम पार्ट ऑफ द डिस्कशन होतं. आणि शेवटी काय करार झाला ते माहित नाही, पण फायनली दे अग्रीड टू सप्लाय अवर रॉ मटेरियल्स अँड अवॉइड डिसरप्शन टू देअर सप्लाय चेन. ओके. सो त्या काय प्रेशर होतं का? म्हणजे एक प्रेशर असतं, म्हणजे कंपनी ही सगळी सिच्युएशन चालली, क्रायसिस काही सुरू आहेत, अशा वेळेला एक प्रेशर देखील असतं. सो ते प्रेशर काही होतं का तुमच्यावरती? सरकार असेल किंवा इतर काही बाबींचं प्रेशर कंपनीवरती किंवा ऍज अ मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून ते होतं का? नाही, असं डायरेक्ट प्रेशर आमच्यावर काहीच आलं नाही, पण अप्रत्यक्ष प्रेशर असतेच सप्लाय चेनमध्ये. मतलब बिकॉज वी आर क्रिटिकल रोल इन द सप्लाय चेन. तर ते अप्रत्यक्ष होतं, पण डायरेक्ट काही प्रेशर आलं नाही का, तसं नव्हतं. सर, एक याचा महत्वाचा मुद्दा येतोय कोरोना या व्हॅक्सिनेशन मध्ये, की पेटंट खुलं केलं पाहिजे अशी एक मागणी भारतानं सुरुवातीपासून केली होती. जे पॅन्डेमिक आहे, जग त्यामध्ये भरडला जातोय आणि त्यांना कुठेतरी आता जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत जो बायडन यांनी देखील समर्थन केले. त्या दरम्यानची जी प्रोसेस आहे आपण म्हणू ते आता हळूहळू सुरू होते. सो ह्या पेटंट खुल्या करण्यासंदर्भात म्हणजे तुम्ही एक MD आहात, महत्वाचा रोल प्ले करते तुमची कंपनी, याकडे कसं पाहता? आणि भारतातली कोणतीही कंपनी असेल जी सक्षम आहे किंवा तुमच्यासारखी जी VAV कंपनी आहे, ही अशा प्रकारे वॅक्सिनेशन तयार करू शकणार आहेत का पेटंट खुलं झाल्यामुळं? आणि त्याचा एकंदरीत किती मोठा फायदा हा साऱ्या देशाला असेल किंवा जगाला जो आहे तो होणार आहे? ठीक आहे. बेसिकली जे पेटेंट चे रेस्ट्रिक्शन जे डिस्कशन झालंय ना, त्याचे म्हणजे दोन आस्पेक्ट्स आहे. एक तर शॉर्ट टर्म इमिडिएट आस्पेक्ट आहे का पेटेंट रेस्ट्रिक्शन लिफ्ट झाल्यानंतर बरीच इंडियन कंपनीज त्या टेक्नॉलॉजीनी जे ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड आहे त्या टेक्नॉलॉजीला वापरून लगेच व्हॉल्यूममध्ये वॅक्सिन तयार करू शकतात. आणि हा कारणाने इंडियन गव्हर्नमेंटनी इन्सिस्ट पण केलं की ते पेटेंट रेस्ट्रिक्शन शुड गो अवे. हा एक आस्पेक्ट झाला. पण दुसरा महत्वाचा आस्पेक्ट आहे की इंडिया इज फुल्ली केपेबल ऑफ डेव्हलपिंग दीज टेक्नॉलॉजीज. आणि मग आपल्याला आपलं म्हणजे डिपेंडन्स नाही आहे ह्या पेटेंट्सवर. तर लॉंग टर्म मध्ये ह्याचं काही महत्व नाही आहे का पेटेंट रेस्ट्रिक्ट झाले का त्यांनी रेस्ट्रिक्ट केलं का नाही केलं. तर वी आर ॲज अ कंट्री वी आर फुल्ली केपेबल अँड एज VAV वी आर ऑल्सो केपेबल ऑफ डेव्हलपिंग these technologies and vaccines, and then we are not dependent on these patents. बरोबर. पण सर, एकंदरीत फायदा जो म्हणतो तो कॅनव्हास जर आपण पाहिला, बेनिफिट म्हणजे वॅक्सिनेशन शॉर्टेज आहे किंवा इतर काही प्रॉब्लेम सध्या सुरू आहेत, त्या दृष्टीनं या मुद्द्याचा, पेटंट खुला करण्याच्या या मुद्द्याचा किंवा ते खुलं झाल्यास किती फायदा होऊ शकतो, म्हणजे त्याकडे कसं पाहताय तुम्ही? शॉर्ट टर्म मध्ये भरपूर फायदा आहे, कारण मल्टिपल कंपनीज त्या फील्डमध्ये एंटर करून इन अ शॉर्ट वाईल वॅक्सिन्स लॉन्च करता येईल कंपनीजला. कारण आपल्याकडे इंडियामध्ये प्रोडक्शन कॅपॅसिटी, स्टेराईल प्रोडक्शन कॅपॅसिटी जे म्हणतात ते भरपूर आहे. तर इन द शॉर्ट रन, इन द नेक्स्ट 1 year इट विल बी अ बिग बेनिफिट. लॉंग रन मध्ये त्याचं जास्त महत्व नाहीये. आणि इंडियन कंपनीजनी पण ते प्रयत्न केलं पाहिजे की ते बेसिक टेक्नॉलॉजी स्वतः डेव्हलप केली पाहिजे आणि इंडियन गव्हर्नमेंटनी पण सपोर्ट केलं पाहिजे. तर लॉंग टर्म मध्ये त्याचं महत्व संपणार. सर, एक मुद्दा यात सगळ्यामध्ये अधोरेखित असा होतोय की देशात सध्या म्हणजे सेकंड वेव्ह सुरू आहे, खूप लोक अफेक्टेड होत आहेत भारतामध्ये. एक दोन महत्वाच्या गोष्टी आपण ध्यानात घेतल्या पाहिजेत. एक तर लॅन्डसेट मधून जी काही मतप्रदर्शन केलं गेलं, आपण कोणत्याही पॉलिटिकल प्रश्नाकडे अजिबात जाणार नाही आहोत, आपण त्या परिस्थितीबद्दल मुळात बोलणार आहोत. ती परिस्थिती भारतातली कशी आहे, तर WHO ने देखील असं म्हटलंय की जर का भारतातली ही परिस्थिती आटोक्यात नाही आली तर संपूर्ण जग संकटात सापडू शकेल. तर या साऱ्या सिनेरिओकडे एक
कंपनी प्रमुख म्हणून किंवा या साऱ्या प्रोसेसमध्ये तुम्ही सध्या आहात मागच्या वर्ष दीड वर्षापासून किंवा त्यापेक्षा अधिक काळामध्ये तुम्ही या मेडिकल फील्डमध्ये ऍक्टिव्ह आहात, तर याकडे तुम्ही कसं पाहताय म्हणजे ह्या सध्याच्या परिस्थितीवरती जगातून देखील भारताला मदत होते मोठ्या प्रमाणात सध्याच्या घडीला? तर मी हे कमेंट्स जे आहेत त्याला जास्त सिरियसली घेत नाही. ते ओपिनियन्स आहेत, बाहेरून ओपिनियन्स आहेत. जे आपलं प्रोसेस चाललंय इंडियन गव्हर्नमेंट कडून स्टेट गव्हर्नमेंट्स कडून वॅक्सिनेशन आपण फास्ट केली पाहिजे. त्याच्यात लॉजिस्टिक्स चॅलेंज आहे. फायनली ते एक डॉक्टर किंवा नर्स लागते जे एक एक वॅक्सिन देणार. डब्बा पोचवायचं एक सोपं काम आहे, पण एक एक फायनली एक एक पेशंटला डिलिव्हर केली पाहिजे आणि तो एकदम सॅटिस्फॅक्टरीली चाललाय. आता ते असं मोठा विषय आहे की कुठे संपली वॅक्सिन, थोडा डिले झाला तर मतलब इट इज स्टील परफेक्ट फ्रॉम अ वर्ल्ड पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि आमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये जेवढे फार्मास्युटिकल प्रोफेशनल्स आहे अराउंड द वर्ल्ड, दे आर ऑल अप्रिशिएटिंग इन प्रायव्हेट कॉल्स, दे आर ऑल अप्रिशिएटिंग की इंडियाने जे केलंय ते अनप्रेसिडेंटेड आहे. तर हे कॉमेंट्रीला मी जास्त काही महत्व देत नाही. बरोबर. सर एक यातला अजून एक आपण मुद्दा एक जाणून घेऊया. म्हणजे तुम्ही मॉडर्ना किंवा फायझर या लसींना म्हणजे या लसींना ज्या काही कच्चा माल लागतोय तो प्रोव्हाइड करताय. पण एकंदरीत भारतात लसी सध्याच्या घडीला शॉर्टेज आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे लॉंग टर्म नसेल, पण सध्याच्या घडीला शॉर्टेज आहे. अशा परिस्थितीमध्ये तुमचं या दोन्ही कंपन्यांशी काही म्हणजे बोलणं किंवा त्यांचा अप्रोच जो आहे भारताला वॅक्सिन देण्यासंदर्भातला तो कसा आहे? त्याच्या संदर्भातला काही तुमचा अभ्यास, बोलणं झाला आहे का? तुमचं मत कसं आहे त्या संदर्भातलं? बोलणं झालंय खरं, पण ते पब्लिक प्लॅटफॉर्ममध्ये डिस्क्लोज करू शकत नाही, कारण आमचे डिस्कशन जे होतात ते कॉन्फिडेन्शियल स्पेसमध्ये होतात. पण एकंदरीत अप्रोच कसा असतो कंपन्या पॉझिटिव्ह अप्रोच म्हणजे एक देशाला किंवा देशातल्या नागरिकांना एक त्याचीच गरज आहे सध्या की वॅक्सिनेशन आपल्याकडे कधी अवेलेबल होणार बाहेरच्या देशांमधून येणार देखील? सध्या तरी हे असं जो प्रॉब्लेम आहे ते जगातला प्रॉब्लेम आहे. सर्वांचं अप्रोच पॉझिटिव्हच आहे आणि कुणी ते म्हणजे नो ऑर्गनाइज्ड कंपनी, नो गव्हर्नमेंट हे कुणी शॉर्ट टर्म व्ह्यूनी बघत नाहीये. तर सर्वांचा अप्रोच पॉझिटिव्हच आहे. पण हे रेग्युलेटरी इंडस्ट्री आहे, त्यांना अप्रुव्हल्स लागतात, ते त्याच्यासाठी क्लिनिकल ट्रायल्स करावं लागतात. तर हे मधून म्हणजे मार्क काढावं लागतं. तर प्रयत्न सर्वांचा चाललाय की मॅक्सिमम वॅक्सिनेशन इंडिया पोचले पाहिजे आणि त्यांचं वॅक्सिनेशन प्रोग्राम आता संपू आलाय, म्हणजे बऱ्याच कंट्रोलमध्ये आलाय. इंडिया इज अ लार्ज मार्केट विच इज स्टील एन अनसॉल्व्ड प्रॉब्लेम. तर सर्वांचं लक्ष आहे आणि प्रयत्न करताय सर्व लोक. बरोबर. सर पण म्हणजे एकंदरीत आताची जर परिस्थिती पाहिली आपण तर एक शेवटचा आपण प्रश्न घेऊया म्हणजे इंटरव्ह्यू शेवटाकडे येऊया. देशातली सध्याची परिस्थिती पाहता वॅक्सिनेशन, कोरोना याकडे तुम्ही एक कंपनी प्रमुख म्हणून कसं पाहता? या फील्डमध्ये तुम्ही ऍक्टिव्ह आहात, महत्वाचा रोल प्ले करता आणि सरकार असेल किंवा मुख्यतः देशातली आपली जनता आहे त्यांना तुमचं काय आवाहन असेल? नाही, जे गव्हर्नमेंट्स म्हणतात आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट फॉलो दोज इन्स्ट्रक्शन्स कम्प्लिटली. त्यांनी बरेच एक प्रोफेशनल मेथडॉलॉजी अडॉप्ट केली आहे. सिडेस्को बॉडी आहे, त्यांनी एक सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी बनवली आहे. दे आर ड्रॉइंग फ्रॉम द बेस्ट इन द इंडस्ट्री आणि जे रेकमेंडेशन देत आहे ते लोकांनी फॉलो केलं पाहिजे. वॅक्सिनेशन ॲज सून ॲज पॉसिबल, ॲज फास्ट ॲज प्रॅक्टिकल. जे SOPs फॉलो केलं पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग फॉलो केली पाहिजे आणि रिबेल नाही केलं पाहिजे. वेदर यू बिलीव्ह इन वन पार्टी ऑर दी अदर, दिस इज नॉट द टाइम. जे गव्हर्नमेंट बॉडीनी इन्स्ट्रक्शन्स दिले वेळेवर ते फॉलो केलं पाहिजे. वन्स वॅक्सिनेशन इज क्रॉसिंग अ सर्टन पर्सेंटेज, वी विल सी रॅपिड डिक्लाइन इन दीज नंबर्स. दॅट इज माय फिलिंग. तर हे इज जस्ट अ मॅटर ऑफ टाइम. पण सर वॅक्सिनेशन घेण्यामध्ये म्हणजे काही म्हणजे कमी येते किंवा लोकांचा कल हा तितकासा काही दिसून येत नव्हता मध्यंतरी, आता अर्थात वाढतोय. पण एकंदरीत परिस्थिती तुमचा अंदाज काय कधीपर्यंत एकंदरीत हे सारं कंट्रोलमध्ये येईल आणि त्यासाठी काही वेगळे प्रोग्राम्स करणं गरजेचे असतील का आपल्याला यासाठी? म्हणजे लोक असतील का सरकार असतील? तर लोकांचं अवेअरनेससाठी तर प्रोग्राम केलेच पाहिजे.
कुणाचं हेजिटेशन असेल तर ते ऍड्रेस केलं पाहिजे. क्वेश्चन आन्सर सेशन्स डॉक्टर्स बरोबर केलं पाहिजे. आणि त्याचा पुढे इट इज अ मॅटर ऑफ टाइम, कारण एक स्पीडनी वॅक्सिन्स प्रोडक्शन होते, एक स्पीडनी डिस्ट्रीब्यूट होते. तर त्याप्रमाणे आपलं लार्ज पॉप्युलेशन आहे आणि आपले रिमोट एरियाज पण आहे, तर ते एक वेळ लागणार, ते लागणार. पण त्याचा पुढे जास्त स्ट्रेस नाही घ्यायचा. आणि एक मी म्हणतोय, असं जास्त सोशल मीडियावर विश्वास ठेवू नका. कुणाचं काय उद्देश असते, काय स्प्रेड करायचं. तर व्हॉट द गव्हर्नमेंट्स आर सेइंग और द गव्हर्नमेंट बॉडीज आर सेइंग, जस्ट फॉलो दॅट. ओके. धन्यवाद सर, तुम्ही आजच्या या इंटरव्ह्यूला झूमद्वारे जोडल्या गेलात वेळ काढून. आणि नक्कीच एकंदरीत ही परिस्थिती पूर्णपणे निवळेल लवकरच, अशी आपण अपेक्षा करूया. आणि मला वाटतं की तुमचं कॉन्ट्रीब्युशन आणखी वाढेल आणि जे काही मॉडर्ना किंवा फायझर कडून लसी मिळणार आहेत भारताला, त्या देखील लवकरच दाखल होतील, अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही. धन्यवाद. आपल्या भारताची पण लसी तयार होणार फ्युचरमध्ये, तर हे एक अपेक्षा ठेवूया. नमस्कार. नमस्कार, थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.